tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. शशितारा करंडक 2019 16 डिसेंबर पासून व्हिजनच्या एका सुंदर मैदानावरती स्पर्धा सुरू होते. ओ चेंडू अपरकट केलाय, दूरवरचा फटका. परत एकदा असलम भाईंची 30 बॅटिंग. एक कलात्मक शैलीदार राजेशाही चौकार, 4 धावा. राजेशाही फटक्यांचा बादशाह म्हणून आपण ज्यांना ओळखतो पुणे क्रिकेटमध्ये, माझ्या शेजारी बसलेलं व्यक्तिमत्व. या तिघांपैकी एक बॅट्समन खेळला, आम्ही मॅच हारणारे ठरलेलं असतं. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. रिवास येरवडा क्रिकेट की जान असलम भाई खान. चेंडू डीप थर्ड मॅनला सीमा पार. एक सुंदर रिव्हर्सचा चौकार. पाकिस्तानचे मान फलंदाज हनीफ मोहम्मद यांनी हा फटका क्रिकेटमध्ये आणला. स्पर्धा या मैदानावर सुरू झालेली तुम्हाला दिसणार आहे. ओ असलम भाईंच्या बॅटच्या मधोमध आवाज बरचसं काही सांगून गेला. चेंडू सीमा पार, खणखणीत षटकार. असलम भाई टच मध्ये दिसतात. ज्या प्रकारचे दफलकावरती आपण पाहिलंय, असलम भाई म्हणजे येरोडा क्रिकेट जिवंत ठेवलेला माणूस. ज्या माणसानं अनेक क्रिकेटपटू घडवले, साहिल येरोडा नावाने अनेक प्रोफेशनल टुर्नामेंट त्यांनी गाजवल्या. आजही असलम भाई त्याच जोशाने मैदानावरती फलंदाजी करताना संदीप कदम यांच्या गोलंदाजी षटकार खेचलाय. चेंडू ड्राईव्ह केला, फिल्डर चेंडूच्या मागे होते राहुल साठे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि त्यानंतर घेतली गेलेली 1 धाव. एका धावेने स्कोर कार्ड पुढे जाते. 20 धावा दफलकावरती आहेत. 18 चेंडू 28 धावांची गरज. हा चेंडू उंचावून खेळला, गॅप मध्ये जातो का आपण पाहूया. गोपाळ बोरेट चेंडूच्या मागे येतात. 1 धाव पडून पूर्ण केली गेली. सुंदर फिल्डिंग, परंतु 2 धावा वाचू शकणार नाही. 2 धावांनी स्कोर कार्ड पडत पुढे जाईल. तब्बल 27 धावा दफलकावरती आहेत. मैदानावरती आहेत आमचे नागेश कदम आणि सागर थरकुडे सुद्धा मैदानावरती आहेत. ओ हा चेंडू काय फटका खेळलाय. एक राजेशाही झणझणीत चौकार, 4 धावा. असलम भाईंनी आज फटका कुठला खेळला नाही असं झालं नाही का ना भाऊ. त्या ठिकाणी रिव्हर्स स्वीप खेळलाय, अपरकट खेळलाय, ड्राईव्ह खेळलाय, पुल खेळलाय. कुठला फटका राहिलाय. एक मस्त डिश त्यांनी तुम्हाला तुमच्यापुढे वाढले, जी डिश चांगल्या प्रकारची नटलेली आहे आणि त्याच्यावरती रिव्हर्स स्वीपची एक लाल चेरी ठेवलेली आहे. एक सुंदर त्या ठिकाणी केक करून लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 32 धावा, 53 धावांचं असणार आव्हान. हो यावेळेस परत एकदा काय फटका खेळलाय. पाहावं आणि फक्त पाहतच राहावं. चेंडू सीमा पार. असलम भाई ब्रँडेड चौकार. 4 धावांनी स्कोर कार्ड पुढे जातोय. 36 धावा धावपलकावरती अजून 17 धावांची गरज आहे. 17 धावा बनवायच्या आहेत. असलम भाई नक्की आज मोठा विचार करून मैदानावर चाललेले दिसतात. साहिल क्रिकेट क्लब येरवडाकडनं अनेक काळ त्यांनी बॅटिंग बॉलिंग वरती मोठी मोठी मैदानं गाजवली. सनी डेज या 2 संघांमध्ये. ओ खोलो टप्प्याचा चेंडू तो ऑफ साइडला खेळला गेलाय. परत एकदा एक सुंदर क्लासिकल ड्राईव्ह होता आणि खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सीमा पार. बंडू मामा यांच्याकडनं चौकार, 4 धावा. अगोदरच धावा एवढ्या झटपट बांधतात, त्यामुळे तुम्ही अशा प्रकारची जर मिसफील्ड केली तर मग मात्र वातावरण अवघड जाईल. दुसऱ्या बाजूने दूरवरती नजर टाकली तर मला वाटतं सनी रामटेके आणि आमचे अजय पुराणिक सुद्धा मैदानावर दिसत आहेत. त्या दोन्ही मित्रांचं हार्दिक स्वागत आहे. युनायटेड क्रिकेट क्लब कडनं नक्कीच 13 धावांची गरज. अजूनही सामना सुरू आहे. ओ काय फटका खेळलाय. मला वाटतं एक सुंदर फटका डीप स्क्वेअर लेगला आणि चेंडू सीमा पार, चौकार. तिकडे रेड झोन आहे. खेळाडू जयप्रदा मैदानाच्या आतमध्ये. एक सुंदर चेंडू, अप्रतिम फटका. 1 धाव पळून पूर्ण केली गेली. बंडू मामा चेंडूच्या मागे येत आहेत. दुसरी धाव त्या ठिकाणी पळून पूर्ण केली गेली. सामना शिवते संघाच्या हातात जवळपास निष्ठच चाललाय. असलम भाईंनी एकट्याच्या खांद्यावरती त्या ठिकाणी जबाबदारी घेतली आणि पाहिलं तब्बल 47 धावा दफलकावरती आहेत. हा चेंडू बॅटची कड घेतोय. फाईन लेगला फिल्डर नाहीये. सुसाट वेगानं चेंडू सीमा पार. एक सुंदर चौकार, 4 धावा. शेवटचे 9 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. आज आपली संपत्ती आहे. बाकीची संपत्ती आपण काय वर जाताना घेऊन जाणार नाही. हा चेंडू सरळ ऑफसाईडला खेळून दिलाय. फिल्डर चेंडूच्या मागे येतोय. धनंजयने अडवला चेंडू. चेंडू बॅकअप करेपर्यंत सिंगल घेतली गेली. असलम भाईंना माहीत झालं आता सामना आरामात हातामध्ये आला. विकेट गमवण्याची गरज नाही. फलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. 2 धावांची असणारी गरज. पाहूया काय होत आहे.
हा चेंडू हवेमध्ये खेळा, असलम भाईंनी सामना संपवलाय असं आपण म्हणू शकू का? आणि याच बरोबर मला वाटतं चेंडू सीमा पार. वेल प्लेड सनी डेज. 4 धावांनी हाफ सेंचुरी हुकली, परंतु 46 धावा वयाच्या 40 नंतर शतकापेक्षा कमी नाहीत. काय